आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गोकुळ. सर्व लहान लहान बालगोपालांचं आजच्या आपल्या गोकुळ या आपणा सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमात मी निहास लोखंडे आपला रेडिओ मित्र अगदी मनापासून स्वागत करतोय. नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? घेताय ना आनंद या मान्सूनचा? बालमित्रांनो, आज आपण एका अशा तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेणार आहोत जे आपल्याला आकाशात नव्हे तर आपल्या कल्पनांमध्येही क्रांती घडवत आहे. मी बोलतोय ड्रोन तंत्रज्ञानाबद्दल. हे तंत्रज्ञान केवळ आपले काम सोपे करत नाही, तर ते आपल्याला नवे दृष्टिकोन देत आहे. जे काम मनुष्यबळासाठी अवघड आणि धोकादायक होते ते आता ड्रोन काही मिनिटात आणि अधिक सुरक्षितपणे पूर्ण करत आहे. यामुळे वेळेची आणि श्रमाची बचत होते आहे, अचूकता देखील वाढते आहे. चला तर मग आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया माहिती तंत्रज्ञानाच्या युगात या मालिकेत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर याविषयी माहिती जाणून घेऊया अतुल उपासनी यांच्याकडून. नमस्कार माझ्या बालमित्रांनो, आज आपण ड्रोन विषयी बोलणार आहे. आपण सर्वांनी लग्नामध्ये फोटोग्राफी करण्यासाठी वापरले जाणारे ड्रोन पाहिले असतील. ते रिमोट कंट्रोलने वापरून उडताना तुम्ही कुठे ना कुठे जरूर बघितले असतील. आज या ड्रोनबद्दलच आपण अधिक माहिती बघणार आहे. तर ड्रोन हे एक प्रकारचे विमान आहे आणि ते उडवता येतं, पण त्यात पायलट बसलेला नसतो. ड्रोन, ज्याला मानवरहित हवाई वाहन UAV असेही म्हणतात, ते मानवी ऑपरेटरद्वारे दुरून कुठूनही नियंत्रित केले जाऊ शकतात. आता ह्या ड्रोनचा शोध कुणी आणि कसा लावला हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. तर बगदादमध्ये जन्मलेले आणि नंतर इस्रायल आणि अमेरिकेचे रहिवासी असलेले अब्राहिम करीम यांना ड्रोन तंत्रज्ञानाचे जनक असे मानले जाते. ते एक अभियंता होते. विशेषतः 1970 आणि 90च्या दशकांमध्ये त्यांनी आधुनिक ड्रोनच्या विकासाचे नेतृत्व केले. त्यांनी लष्करी वापरासाठी स्थिर आणि रोटरी विंग विमानरहित विमानाचे डिझाईन तयार केले होते. त्याला प्रिडेटर या नावाने ओळखले जाते. ऑटो पायलट सिस्टम आणि UAV डिझाईन मधील करीमच्या नाविन्यपूर्ण डिझाईनने ड्रोनच्या लष्करी आणि नागरी उपयोगांचा पाया घातला. आता ह्या ड्रोन बनवण्यासाठी काय काय साहित्य असतात, त्याचे सुटे भाग कोणते असतात ते आपण बघू. ड्रोन हे एक जटिल यंत्र आहे. उड्डाण आणि कार्यक्षमता साध्य करण्यासाठी अनेक प्रमुख घटक यामध्ये एकत्र काम करत असतात. या घटकांमध्ये प्रामुख्याने फ्रेम, मोटर्स, प्रोपेलर, इलेक्ट्रॉनिक स्पीड कंट्रोलर, फ्लाइट कंट्रोलर, बॅटरी, सेन्सर्स, GPS, IMU आणि रिमोट कंट्रोलर यांचा समावेश असतो. स्ट्रक्चरल सपोर्ट आणि पॉवर प्रदान करण्यापासून ते नेव्हिगेशन आणि नियंत्रण सक्षम करण्यापर्यंत ड्रोनच्या ऑपरेशनमध्ये प्रत्येक भाग महत्त्वाची भूमिका बजावत असतो. या व्यतिरिक्त अनेक ड्रोनमध्ये कॅमेरा, रेडिओ ट्रान्समीटर, रिसिव्हर आणि GPS मॉड्यूल समाविष्ट असतात. आता हे सुटे भाग काय काम करतात ते बघूया. फ्रेम ड्रोनची रचना आणि आकार प्रदान करते. इतर सर्व घटकांना एकत्र धरून ठेवते. वजन कमी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त गतिमानता वाढवण्यासाठी ते सामान्यतः कार्बन किंवा ॲल्युमिनियम ह्यासारख्या हलक्या वजनाच्या पदार्थापासून बनवलेले असते. ह्या फ्रेमचा आकार X टाईप किंवा H टाईप असतो. ह्यामध्ये प्रोपेलर्स, सोप्या भाषेत सांगायचे झाले तर पंख्यांचे ब्लेड यांना फिरवण्यासाठी BLDC मोटर्स बहुतेकदा वापरलेल्या असतात. ब्रशलेस DC मोटर्स अधिक कार्यक्षम असतात आणि अधिक वेगाने फिरू शकतात. मोटर्स बॅटरीमधून येणारी विद्युत ऊर्जा रोटेशनल फोर्समध्ये रूपांतरित करून प्रोपेलर फिरवतात. प्रोपेलर हे फिरणारे ब्लेड आहे जे थ्रस्ट निर्माण करतं आणि ड्रोनला हवेत उचलण्यासाठी हा थ्रस्ट खूप उपयुक्त असतो. प्रोपेलर विविध आकाराचे असतात, वेगवेगळ्या पदार्थापासून बनवले जातात. ह्यामध्ये एक इलेक्ट्रॉनिक सर्किट असतं ज्याला ECS म्हणतात आणि हे फ्लाइट कंट्रोलरच्या सूचनांनुसार मोटरच्या गतीला कमी किंवा जास्त करण्यास मदत करतात. मोटरचे काम सुरळीत आणि कार्यक्षम होण्यासाठी ESC उपयोगी असते. फ्लाइट कंट्रोलर हा ड्रोनचा एक मेंदू असतो जो सेन्सर्स आणि पायलट इनपुटमधून डेटा प्रक्रिया करून मोटर्स नियंत्रित करतो आणि स्थिर उड्डाण राखतो. तो उंची, नियंत्रण, स्थिरीकरण आणि नेव्हिगेशन सारख्या कामांसाठी जबाबदार असतो. ड्रोनच्या सर्व घटकांना चालवण्यासाठी बॅटरी विद्युत शक्ती प्रदान करीत असते. ह्या बॅटरी लिथियम पॉलिमर टाईप असतात आणि त्यांची उच्च घनता आणि डिस्चार्ज रेट जास्त असल्यामुळे सामान्यतः सगळ्या ड्रोनमध्ये वापरल्या जातात. जास्तीत जास्त बॅकअप असलेल्या बॅटरीवर ड्रोनचे लांब उड्डाण अवलंबून असते.
या ड्रोनमध्ये नेव्हिगेशन आणि स्थिरतेसाठी विविध सेन्सर्स वापरले जातात. ड्रोनमध्ये सामान्यपणे वापरल्या जाणारी महत्त्वाची सेन्सर्स GPS मॉड्यूल्स, IMU, बॅरोमीटर, मॅग्नेटोमीटर आणि अडथळा टाळण्यासाठी काही सेन्सर्स वापरलेले असतात. याशिवाय याच्यामध्ये एक रिमोट कंट्रोलर असतं. त्यानंतर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करण्यासाठी कॅमेरा आणि गिम्बलचा सुद्धा यामध्ये वापर केला जातो. याशिवाय रेडिओ ट्रान्समीटर आणि रिसिव्हर हे घटक पायलटच्या रिमोट कंट्रोलर आणि ड्रोनमध्ये संवाद सक्षम करतात, ज्यामुळे नियंत्रण आणि डेटा ट्रान्सफर वेगाने करणे शक्य होते. ह्या ड्रोनची काही वैशिष्ट्ये आहेत. मानवरहित असल्यामुळे हे ड्रोन एका प्रकारचे विमानच असते आणि मानवी पायलटाशिवाय चालण्यासाठी डिझाईन केलेले असतात. त्यामुळे ज्या ठिकाणी मानवासाठी जीवघेणी आणि घातक परिस्थिती असते अशा ठिकाणी ह्या ड्रोनचा वापर करणे उपयुक्त ठरते. रिमोट आणि ऑटोनॉमस कंट्रोल. ड्रोन जमिनीवर असलेल्या मानवी ऑपरेटरद्वारे रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित केले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे ऑनबोर्ड सॉफ्टवेअर आणि सेन्सर्स वापरून स्वायत्तपणे उड्डाण करण्यासाठी प्रोग्रामही केलेले जाऊ शकतात. ड्रोनचा विविध आकार आणि प्रकार असल्यामुळे प्रत्येक ड्रोनच्या क्षमता वेगवेगळ्या असतात, ज्यामुळे ते विविध कार्यांसाठी वापरले जातात. आता ह्या ड्रोनचे मुख्य 3 प्रकार आहे. त्यातला पहिला प्रकार म्हणजे मल्टी रोटर ड्रोन. हे ड्रोन क्वाडकॉप्टर म्हणजे ज्याला 4 रोटर्स असतात किंवा हेक्झाकॉप्टर म्हणजे ज्याला 6 रोटर्स असतात अशा प्रकारात असतात. हे त्यांच्या कुशलतेसाठी ओळखले जातात आणि सामान्यतः फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि सुरक्षा देखरेखीसाठी वापरले जातात. दुसरा प्रकार असतो फिक्स्ड विंग ड्रोन. हे ड्रोन पारंपरिक विमानासारखे दिसतात आणि सामान्यतः मॅपिंग म्हणजे नकाशा बनवणे आणि सर्वेक्षण यासारख्या लांब पल्ल्यांच्या मोहिमांसाठी वापरले जातात. त्यानंतर तिसरा प्रकार हायब्रिड VTOL ड्रोन. ह्या प्रकारच्या ड्रोनमध्ये मल्टीरोटर आणि फिक्स्ड विंग हे दोन्ही वैशिष्ट्य समाविष्ट असतात. हे ड्रोन अतिशय कुशल आणि कार्यक्षम फॉरवर्ड फ्लाईट करतात. त्याचप्रमाणे उभ्या टेक ऑफ आणि लँडिंगची क्षमता यांच्यामध्ये असते. आता ह्या ड्रोनचे उपयोग नुसतं फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी यासाठीच केला जात नाही, तर इतरही महत्त्वाच्या गोष्टींसाठी केला जातो, जसं सुरक्षा आणि देखरेख. हे ड्रोन देशाच्या सीमा भागांची सुरक्षा सांभाळण्यासाठी उपयोगी असतात. सीमा भागात गस्त घालण्यासाठी, पायाभूत सुविधांचे निरीक्षण करण्यासाठी ह्या ड्रोनचा वापर केला जातो. त्यानंतर ते मोठ्या भूप्रदेशाचे निरीक्षण करण्यासाठी, पोहोचण्यास कठीण ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आणि परिस्थितीजन्य जागरूकता सुधारण्यासाठी एक किफायतशीर आणि कार्यक्षम असतात. हे ड्रोन साधारणतः 10 ते 20 किलोमीटर उड्डाण करू शकतात. त्यानंतर पाळत ठेवणे आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी पोलीसही ह्या ड्रोनचा वापर करतात. पोलीस ड्रोनची रेंज साधारणतः 8 ते 15 किलोमीटर असते. अशा ड्रोनमध्ये प्रगत ट्रान्समिशन तंत्रज्ञान वापरले जाते, ज्यामुळे मजबूत सिग्नल राखून 50 किलोमीटरपर्यंत मोठ्या शहरी भागात पोहोचणे शक्य होते. ड्रोनचा उपयोग डिलिव्हरी सेवांसाठी सुद्धा यूज केला जातो. भविष्यात पॅकेजेस, औषधे, अन्न, पोस्टल मेल आणि इतर हलक्या वस्तू यासारख्या वस्तूंची वाहतूक करण्यासाठी ड्रोनची चाचणी आणि डिझाईन केले जात आहे. ग्राहक ॲपमध्ये त्यांचे डिलिव्हरी ड्रॉप ऑफ स्थान इनपुट करू शकतात आणि त्यांना हवे असलेलं साहित्य 5 मिनिटात अचूक पत्त्यावर पोहोचवणे ड्रोनचा उपयोग करून शक्य होणार आहे. त्यानंतर ड्रोनचा वापर आपण शेतीमध्ये सुद्धा करू शकतो. क्वाडकॉप्टर आणि हेक्झाकॉप्टर सारखे मल्टीरोटर ड्रोन कुशलतेने उत्कृष्ट काम करत आहेत. ते घिरट्या घालू शकतात, दिशा वेगाने बदलू शकतात आणि कमी उंचीवर उडू शकतात, ज्यामुळे पिकांचे बारकाईने निरीक्षण करणे, फवारणी आणि अचूक शेतीसाठी वापरले जातात. भविष्यातील प्रगतीमध्ये स्वायत्त निर्णय घेण्यास सक्षम असलेले ड्रोन जे IoT उपकरणासह सुसज्ज असतील. पीक उत्पादन आणि बाजारातील ट्रेंडचा अंदाज घेण्यासाठी AIचा वापर अशा ड्रोनमध्ये केला जाऊ शकतो. त्यानंतर ड्रोनचा उपयोग शोध आणि बचावामध्ये केला जाऊ शकतो. त्यानंतर इमारती, पाईपलाईनसह इतर पायाभूत सुविधांची तपासणी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी सुद्धा ड्रोनचा वापर केला जातो. भूकंप, पूर, चक्रीवादळ झालेल्या नुकसानांचे मूल्यांकन करण्यासाठी ड्रोन वापरता येतात, ज्यामुळे वाचलेल्यांना शोधणे, त्यांचा बचाव करणे ह्या प्रयत्नांसाठी क्षेत्रांना प्राधान्य देण्यास मदत होते. जंगलामध्ये दुर्गमी भागात हरवलेल्या गिर्यारोहक किंवा इतर व्यक्तींना शोधण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे जंगलातील वन्य प्राणी किंवा वणवा ह्यासारख्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन प्रभावी आहेत. अडकलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी ड्रोन कोसळलेल्या इमारती आणि इतर शहरी भागात नेव्हिगेट करू शकतात. कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत व्यक्तींचे स्थान शोधण्यासाठी ड्रोनमध्ये थर्मल इमेजिंगचा वापर करून उष्णता सिग्नेचर शोधण्यास मदत होते. यामुळे अंधारातही दुरून व्यक्तींचा शोध घेणे शक्य होते. उच्च रिझॉल्युशन असलेले कॅमेरे ड्रोन मध्ये वापरून
वस्तू आणि लोक ओळखण्यासाठी आपण वापर करू शकतो. तसेच शक्तिशाली झूम लेन्स वापरून दूरवरून वस्तूंची तपशीलवार तपासणी करण्यास ड्रोन मदत करतात. ह्या ड्रोनचा उपयोग लष्करी भागात फार जास्त केला जातो. ड्रोन मानवी जीव धोक्यात न घालता धोकादायक वातावरणात काम करू शकतात. ड्रोन पारंपरिक मानवयुक्त विमानांपेक्षा अधिक जलद आणि कार्यक्षमतेने काम करू शकतात. किफायतशीर ड्रोन मानवयुक्त विमानांपेक्षा अधिक परवडणारे असतात. त्यामुळे लष्करामध्ये हे ड्रोन पाळत ठेवणे आणि अगदी आक्रमक विशिष्ट प्रकारच्या मोहिमांसाठी किंवा ऑपरेशनसाठी वापरले जातात. ड्रोन कमांडर्सना रिअल टाइम बुद्धिमत्ता आणि परिस्थितीजन्य जागरूकता प्रदान करतात. युद्धात क्षेपणास्त्र वाहून नेणे आणि त्यांचा अचूक नेम टिपण्यासाठी खूप उपयुक्त असलेले ड्रोन लष्करात नेहमी वापरले जातात. अशा ड्रोनची क्षमता 5 किलोमीटर ते 650 किलोमीटर पर्यंत असते. या ड्रोनचा वेग प्रति तास 300 किलोमीटर पर्यंत असतो. आता ही ड्रोन वापरताना ह्या ड्रोन समोर काही आव्हाने आहेत. पहिलं आव्हान म्हणजे याच्यामध्ये ड्रोनसाठी ऊर्जा स्रोत म्हणून बॅटरीचा वापर केला जातो. बॅटरीला चार्ज करून वापरले जाते. तिचा चार्ज वापरल्याने संपत जातो. त्यामुळे ड्रोनचा उड्डाण वेळ मर्यादित असतो, ज्यामुळे पाळत ठेवण्याच्या मोहिमांचा कालावधी मर्यादित होऊ शकतो. त्यानंतर जोरदार वारा किंवा पाऊस यासारखे प्रतिकूल हवामान ड्रोनच्या कामगिरीवर आणि स्थिरतेवर परिणाम करू शकते. ड्रोन आणि ग्राउंड कंट्रोल स्टेशनमधील वायरलेस संप्रेषण संवादामध्ये हस्तक्षेप देखील केला जाऊ शकतो. त्यानंतर पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातो. त्यामुळे गोपनीयतेच्या दृष्टीने चिंता वाढू शकते. ड्रोनचा वापर अतिरेकी आणि दहशतवादी कारवायांमध्ये केला जाऊ शकतो. अशा वेळी ड्रोनचा गैरवापर ही नैतिक चिंता निर्माण होते. हे सगळे संभाव्य धोके असले तरी ड्रोनचे भविष्य उज्ज्वल राहणार आहे, यात काही शंका नाही. येणाऱ्या काळात ह्याचा वापर वैद्यकीय वितरणात क्रांती घडवून आणतील. दुर्गम भागात लस आणि अवयवासारख्या आवश्यक वस्तू वेळेवर मिळतील. पर्यावरणीय बदलांचा मागोवा घेण्यासाठी, वन्यजीवांचे निरीक्षण करण्यासाठी आणि नैसर्गिक अधिवासांचे सर्वेक्षण करण्यासाठी ड्रोनची महत्त्वाची भूमिका असेल. पोहोचण्यास कठीण भागात ड्रोनचा वापर उडणाऱ्या रोबोट म्हणून केला जाईल. येणाऱ्या काळात फ्लाईंग कार्स ड्रोन आकाशात दळणवळणासाठी उडताना दिसतील. खत आणि कीटकनाशकांचा वापर आणि शेती कार्यक्षमता सुधारण्यासाठी देखील ड्रोनचा वापर केला जाईल. आपत्तीग्रस्त क्षेत्रांना मदत पुरवण्यात आणि मॅपिंग करण्यात ड्रोनची मुख्य भूमिका असेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ड्रोन मनोरंजन क्षेत्रात क्रांती घडवतील. चित्रपट, टीव्ही आणि इतर प्रसारमाध्यमांसाठी दृश्यमानपणे आकर्षक हवाई छायाचित्रांद्वारे ड्रोन छायांकन वाढवत राहतील. ड्रोनच्या ह्या सगळ्या वापरामुळे मानवी आयुष्य अधिक सुकर होईल याची खात्री मनाशी बाळगून पुन्हा नव्या विषयावर बोलण्यास परत भेटू. धन्यवाद. तर बालमित्रांनो, आत्ताच आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ह्या मालिकेत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर ह्याविषयी अतुल उपासनी यांनी दिलेली माहिती ऐकलीत.